सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। रमेश कदम, किशोर शितोळे, बाळू डायरे यांच्याकडून दत्तात्रय रुटे यांच्या उपक्रमाला मदतीचा हात। कर्जत तालुक्यातील बिडगाव येथे वारकरी परंपरेचे संवर्धन करणाऱ्या दत्तात्रय रुटे यांच्या उपक्रमाला रमेश कदम, किशोर शितोळे आणि बाळू डायरे यांनी मदतीचा हात दिला आहे। या मदतीमुळे लहान मुलांना ढोलकी व भजन शिकण्यासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध होणार आहे। दत्तात्रय रुटे गेल्या 20 ते 25 वर्षांपासून वारकरी परंपरेचे शिक्षण देत असून त्यांच्या कार्याने धार्मिक व सांस्कृतिक वारसा जपला जात आहे। दत्तात्रय रुटे यांनी अनेक मुलांना ढोलकी आणि भजन शिकवून वारकरी परंपरेच्या प्रसार व प्रचारासाठी महत्त्वाचे योगदान दिले आहे। त्यांच्या या उपक्रमाला सुरुवातीपासून अडचणींचा सामना करावा लागला होता, परंतु रमेश कदम यांच्याशी संपर्क साधल्यानंतर अवघ्या 2 आठवड्यात साहित्य उपलब्ध करण्यात आले। रुटे म्हणाले, रमेश कदम, किशोर शितोळे आणि बाळू डायरे यांनी दिलेल्या सहकार्यामुळे माझ्या उपक्रमाला नवीन ऊर्जा मिळाली आहे। मी त्यांचा मनापासून आभारी आहे। रमेश कदम यांनी आपल्या भाषणात म्हटले, धार्मिक परंपरा टिकवणे ही आपली जबाबदारी आहे। महाराष्ट्रातील वारकरी परंपरेचे संवर्धन होण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू। किशोर शितोळे, युवा उद्योजक, महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे अध्यक्ष म्हणाले, आम्ही धार्मिक कार्यासाठी सदैव पुढे असतो। अशा उपक्रमांना पाठिंबा देणे हीच खरी सामाजिक जबाबदारी आहे। दत्तात्रय रुटे यांच्या प्रयत्नांमुळे बिडगावमधील मुलांमध्ये वारकरी परंपरेची आवड निर्माण झाली आहे। या उपक्रमामुळे मुलांना केवळ संगीतच नव्हे तर आध्यात्मिकता आणि सांस्कृतिक जडणघडणचेही महत्त्व समजत आहे। रमेश कदम आणि इतर सहकाऱ्यांनी केलेल्या मदतीमुळे हा उपक्रम आणखी प्रभावी होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे। रमेश कदम, किशोर शितोळे आणि बाळू डायरे यांच्या सहकार्यामुळे दत्तात्रय रुटे यांचा उपक्रम यशस्वीरित्या पुढे जात आहे। वारकरी परंपरेच्या संवर्धनासाठी अशा सहकार्याची नितांत आवश्यकता असून यामुळे बिडगावमधील सामाजिक व सांस्कृतिक वारसा अधिक समृद्ध होत आहे। मी किशोर नारायण शितोळे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, ऑल पोलीस संघटना, मित्र संघटना। ह्या दत्ता रुटे आज बीड गावामध्ये आम्ही आलेलो आहेत। दत्ता रुटे दादा हे 25 वर्षापासून आज मुलांना मोफत क्लास शिकवत आहेत। स्वतः पण ते प्रॅक्टिस अजून ते करतच आहेत। तर असंच रमेशजी कदम साहेब यांनी आम्हाला सांगितले की शितोळे भाऊ असा असा विषय आहे, जी व्यक्ती आज संपूर्ण वासरंगच्या खोंड्यामध्ये बीड गावामध्ये मोफत मुलांना ज्यांची ऐपत नाही आहे क्लासची फी देण्यासाठी, परंतु ते स्वतःहून आज 25 वर्ष धावपळ करत आहेत, पण त्यांना पाठिंबा नाही, त्यांना असं साहित्य पाहिजे ते त्यांना मिळत नाही। तर आपण एक सामाजिक कार्य आम्ही तर करतच आलो आहेत। आज 20-25 वर्षापासून आमचं सामाजिक कार्य आम्ही कर्जत असो, खालापूर असो, प्रत्येक रायगड जिल्ह्यात आम्ही करतच आलो आहेत। परंतु त्यांनी मला सुचवलं असं आपल्याला त्यांना एक पक्वाद लागणार आहे ते आपण, तर म्हटलं चला तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधून तुम्ही त्यांना हो बोला, आपण त्यांना देऊन टाकूया। त्यांना त्यांचं जे साहित्य आहे लहान मुलांना, हे धार्मिक काम आहे। धार्मिक काम म्हटल्यासाठी आम्ही आहोतच। रमेशजी कदम साहेब आज डायरे भाऊ म्हणजे आम्ही हे सामाजिक कार्य करतच आलेले आहेत, परंतु आज हे आम्हाला योग मिळाला ह्या लहान मुलांना जे दत्ताजी भाऊ रुटे हे आज मोफत क्लास घेतात
संपूर्ण या वासरंगच्या खोंड्यामध्ये त्यांना सपोर्ट नसल्यामुळे पण आज आम्ही हे साहित्य दिलेत, पण त्यांना आम्ही सांगितले तुम्हाला जे पण सामुग्री लागेल तुम्हाला तर ती आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून एक सामाजिक कार्यामधून आम्ही देऊ, आम्ही तुमच्या बरोबर आहोत हे आम्ही आज ह्या ठिकाणी येऊन त्यांना भेट देऊन आम्ही त्यांचं स्वागत केलेलं आहे. मी दत्तात्रय रामरोटे, मुक्काम बेड बुद्रुक, तालुका कर्जत, जिल्हा रायगड. मी जवळजवळ 20 ते 25 वर्ष आले मी स्वतः शिकतो आहे आणि मी क्लासेस पण घेतो. पण मला अडचण अशी, माझी परिस्थिती डाऊन असल्यामुळे मी कधी कुणाकडे मदत नाही मागितली, पण ज्याच्याकडे मदत मागितली ते कधी त्याही मला मदत केली नाही. पण मी एकच शब्द टाकला, रमेश दादा कदम, किशोर भाऊ शितोले आणि बालूदादा डायरे यांच्याकडे एकच शब्द टाकला मी दवेलीमध्ये का मला अशा अशा वस्तूची गरज आहे. आणि त्याही जास्त असं महिनाभर पण नाही लावला, 2च हप्त्यामध्ये मला आज तुमच्यासमोरच मी बॅट देतो आहे आणि त्याही लगेच मला आज तुमच्यासमोरच मला पकवा देऊन गरीब मुलांसाठी ज्यांची ऐपत नाही, कारण जिथे क्लास चालू आहेत ते 500-1000 रुपये मुलांची फी घेतात, पण त्यांची काय काहींना आवड भरपूर आहे पण ते पैसे नसल्यामुळं शिकत नाही. पण मी आता त्यांना याही साहित्य दिल्यामुळे त्यांना मी मोफत क्लास फुकटमध्ये शिकवणार आहे आणि त्यांचे खूप खूप आभार मानतो. सर्व हबप भाविक भक्तांना जय श्रीराम, जय श्री हरी. आमचा पूर्वीपासूनचाच उद्देश आहे की समाजहित जोपासून सामाजिक सेवा करायची आहे आणि ती पण एका समाजाला नाही तर 18 पगड 12 बरोदार समाजातील सर्व ज्ञाती बांधवांना. जे छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्याची स्थापना करताना सर्वांना एकत्र घेऊन स्वराज्याची स्थापना केली आणि आज आपण गुण्यागोविंदाने नांदतो आहे. आणि आजच्या प्रसंगाला आपण जे धार्मिक जे कार्यक्रम करतो आहे, म्हणजे देवाला भजतो आहे, हरिपाठ करतायत, कीर्तन करतायत, वारी पंढरीची करतायत, आळंदीची करतायत, केवळ छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य स्थापना केली आणि छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माचं रक्षण केलं. अगदी धर्मरक्षणावया त्यांनी स्वतःच्या देहाचे हाल भोगले, परंतु धर्माचं रक्षण केलं आणि धर्म परिवर्तन करण्यासाठी खूप त्यांना हाल कष्ट भोगावे लागले आणि त्यांचे हे आज आपण त्याच्यामध्ये सर्वात मोठा शियाचं वाटं म्हणजे छत्रपती शहाजी महाराज आणि माता जिजाऊ ज्यांच्यामुळे आपण आज हे धार्मिक जे कार्यक्रम करतो आहे आणि धार्मिक वृत्ती जी आपल्याला आलेली आहे ती केवळ त्यांच्यामुळे आणि ती भावना आमच्या मनामध्ये आहे. खऱ्या अर्थाने मी एक वारकरी संप्रदायाचा पाहिकच आहे आणि मला खूप त्यांचा वारकरी संप्रदायाच्या भाविक भक्तांचा जे हबप आहेत, कीर्तन करतात, प्रवचन करतात व पखवाज वाजवतात, जेवढे हबप आहेत तेवढ्यांचा मला खूप आदर आहे. आणि माझी तर स्वतःची भावना आहे की केवळ हबप जे धार्मिक वृत्तीचे लोक आहेत, म्हणजे ह्या जगामध्ये 100पैकी 10% लोकच धार्मिक आहेत आणि त्या 10%च्याच लोकांच्या भरोश्यावर आणि जीवावर आणि त्यांच्या या धार्मिक वृत्तीमुळेच आपलं हे जग आतापर्यंत तरलेलं आहे अशी माझी स्वतःची भावना आहे. आणि ह्या निमित्ताने पखवाज वाजन ज्या ठिकाणी हरिभजन असतं, कीर्तन असतं, हरिपाठ असतो, त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला त्याच्यातला कुठलाही अनुभव नसेल, म्हणजे तो वारकरी संप्रदाय नसेल किंवा त्याला भाविक नसेल, भक्त नसेल, पण ज्या ठिकाणी हरिभजन असेल, कीर्तन असेल, प्रवचन असेल, त्या ठिकाणी अगदी मुका प्राणीसुद्धा डोलतो, म्हणजे मुक्या प्राणीसुद्धा ज्ञान येतं की ज्ञात होतं की इथे नामस्मरण चालू आहे आणि देवाचं ईश्वराची भक्ती नामस्मरण इथं सुरू आहे. त्याच्यामुळे मनुष्यदेह हा सुद्धा या नामस्मरणात तरलेला आहे आणि या भक्तीनं तरलेला आहे अशी वृत्ती माझ्या मनात. आणि आम्ही वाट पाहत होतो की आम्ही खूप मोठ्या घराण्यातले नाहीत किंवा करोडपती किंवा आमच्याकडे कुठल्या प्रकारचं संपत्ती नाही आणि शेतकरी वर्गाचे आज आपण इथं पाहिलेत तर माझे अगदी जवळचे पूर्वीपासूनचे जे मित्र आहेत, स्नेही आहेत, जे किशोर भाऊ शितोले, त्यांचं आज या तालुक्यामध्ये दानशूर व्यक्ती म्हणून नाव आहे आणि खरोखर मी जवळून पाहिलेलं आहे. अनेक ठिकाणी त्यांनी असं मन मोकळेपणाने दान केलेलं आहे. त्यानंतर आता माझ्याबरोबर जोडलेत नवीन आता 1-2 वर्षापूर्वी जे बालू डायरे आहेत ते सुद्धा खूप दानशूर व्यक्तिमत्व आहे. आणि माझी संकल्पना आहे की असेच काही मित्र आपल्याबरोबर घ्यायचे. काही लोकांचा संकल्प असतो राजकारणामध्ये मित्र जोडायचा आणि पुढे जाऊन राजकारण करायचं आणि मोठे मोठे करोडपती व्हायचं. काहींचा संकल्प असतो संस्था ओपन करायची, संस्थेमधून पैसे घ्यायचे आणि मग लोकांची सेवा करायची. काहींचं म्हणजे दान देणगी घेऊन. परंतु आमचा संकल्प आहे आम्हाला कोणाकडून दान नको, आम्हाला कोण देणगी नको, आमच्या संसारातून जे काय आम्हाला करता येईल तेवढं आम्ही करणार. म्हणजे जे संतांनी शिकवलं आहे प्रपंच करुणी परमार्थ करावा
आणि अवघा धरावा सुपंत. म्हणजे प्रपंच जर प्रपंचामधून जर आपल्याला परमार्थ करता येत असेल तर ठीक आहे, नाहीतर आपल्या घरी उदबत्ती लावून देवाला प्रार्थना करून देव आपल्याला पाहून होऊ शकतो. जे देणग्या वर्गणी घेऊन परमार्थ केला पाहिजे असं काय ईश्वराने परमेश्वराने संतांनी सांगितलेलं नाही. ह्याच्या मागचं आमचं उद्दिष्ट एकच आहे की आता जे आम्ही या रुठे गावातील जे आता आम्ही त्यांना एक पखवाजची मागणी केली आमच्याकडे आणि चटईची मागणी केली. आता आम्ही त्यांना एक पखवाज आणि 2 चटई दिलेले आहेत. हे दत्तात्रेय रुठे मला प्रथम म्हणजे मी माझ्या भैरवनाथाला स्मरून सांगतो, प्रथम मला दहिवलीमध्ये भेटले आणि मला त्यांनी हे सांगितलं की माझी संकल्पना आहे ह्या वासऱ्या खोंड्यातील आणि माझ्या गावातील काही जे लहान मुलं आहेत त्यांना मला मोफत मृदुंग म्हणजे पखवाज शिकवायची आहे. ते त्यांच्याकडे फीला पैसे नसल्यामुळे ते येऊ शकत नाही आणि माझ्याकडे साहित्य नसल्यामुळे मी शिकवणी घेऊ शकत नाही. ती संकल्पना मला आवडली आणि मी तात्काळ त्यांना लगेच म्हटलो की माझ्या मित्रमंडळ माझे सवंगडी आहेत त्यांना घेऊन मी तुमची ह्याची सोय 2-3 हप्त्यामध्ये करीन. त्याप्रमाणे मी माझे मित्र आहेत जे दानशूर व्यक्ती म्हणून म्हटलं मी खोटं नाही आणि आहेतच त्यांना मी शब्द टाकला की किशोर भाऊ असं आपल्याला पखवाज आणि चटई द्यायची. ते बोलले द्या भाऊ तुम्ही घ्या, आपण काय असेल ते करू. त्यानंतर बालू डायरीला पण मी सांगितलं, त्यांनी पण तसं सांगितलं. म्हणून आम्ही तिघांनी मिळून त्यांना एक पखवाज आणि 2 चटई आता उपलब्ध करून दिले. आणि आमचा संकल्प आहे, आमच्याकडे खूप काही संपत्ती नाही, परंतु आज मी ह्या मीडियाच्या माध्यमातून सर्व वारकरी संप्रदाय आणि भाविक भक्तांना जे धार्मिक असतील त्यांना म्हणजे सूचना करतो किंवा शब्द देतो, जो कोणी कीर्तनकार असेल, जो कोणी प्रवचनकार असेल, जो कोणी मृदुंगमणी असेल, जे लोक परमार्थ करून म्हणजे मोफत शिक्षण देतील, मोफत धर्माचा प्रचार करतील, मोफत पखवाज वाजवायला देतील, मोफत कीर्तन करतील, मोफत हरिपाठ करतील, मोफत प्रवचन करतील, त्यांच्यासाठी त्यांना जे लागल ते आम्ही त्यांना मदत करण्यासाठी कधीही तयार आहोत. फक्त फी हा विषय किंवा देणगी हा विषय नाही पाहिजे. कारण आम्ही 20 वर्षापासून आज समाजाची सेवा करतो आहे. अनेक आंदोलन केले, अनेक उपोषण केली, कुठल्याही व्यक्तीकडून आम्ही देणगी किंवा वर्गणी घेतलेलं नाही. किशोरभाऊ शितोले माझ्यावर 15 वर्ष काम करत होते. आता इथं मित्र माझ्याबरोबर नाही, ते दशरथ मुळे माझ्यावर काम करत होते. आम्ही तिघे मिळून एखाद्या व्यक्तीला न्याय द्यायचा म्हटला तर वर्गणी आम्ही तिघांचं एकत्र खर्च करून आम्ही स्टेज असेल, बॅनर सगळं करायचो. आता आम्ही सामाजिक कार्य करताना असा आम्ही संकल्प केलेला आहे की जे लोक धर्माचा प्रचार म्हणजे धार्मिक वृत्ती, कीर्तन असेल, भजन असेल, हरिपाठ असेल, मोफत करणार असतील, त्यांना जर आमची काय मदत लागली तर आम्ही त्यांना अवश्य करू. धन्यवाद सर्वांना, नमस्कार. कर्जतमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन. ओम साई सुशिक्षित बेरोजगार सेवा संस्था, श्री ओम साई दवाखाना कर्जत, तळेगाव जनरल हॉस्पिटल, ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर, यशोदा फर्टिलिटी अँड IVF सेंटर कामोटे आणि उपजिल्हा रुग्णालय कर्जत यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार 26 जानेवारी 2025 रोजी दुबे मेन्शन गणेश टीच्या समोर TJSB बँकच्या शेजारी कर्जत रेल्वे स्टेशनजवळ सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत होणार आहे. शिबिरामध्ये हृदयविकार, कर्करोग, रक्ताचे आजार, प्रजनन समस्या, नेत्र, कान, नाक, घसा, त्वचा विकार, संसर्गजन्य आजार, स्त्रियांचे आजार, पोटाचे विकार, गर्भाशय, मुख तपासणी यांसारख्या विविध आरोग्याच्या तपासण्या मोफत केल्या जातील. तसेच वंध्यत्व उपचार, टेस्ट ट्यूब बेबी मार्गदर्शन, मधुमेह नियंत्रण, केसांचे विकार, गर्भवती माता तपासणी, लहान मुलांचे लसीकरण आणि मोफत शस्त्रक्रिया नोंदणी देखील करण्यात येईल. विशेष म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत 18 ते 80 वयोगटातील महिला व पुरुष रेशन कार्ड धारकांसाठी कॅन्सर व इतर शस्त्रक्रियांसाठी नोंदणी केली जाणार आहे. डॉक्टर विजय मस्कर, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय कर्जत, डॉक्टर बाळासाहेब खडबळे, यशोदा फर्टिलिटी अँड IVF सेंटर कामोटे, डॉक्टर ज्योती मेहता, TGS ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर तळेगाव, डॉक्टर निलेश चव्हाण आणि डॉक्टर सविता चव्हाण, श्री ओम साई दवाखाना कर्जत आणि डॉक्टर हर्ष गुजराती ENT सर्जन यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. शिबिरासाठी नोंदणी करण्यासाठी 78 88 16 41 11 किंवा 95 61 78 06 46 या क्रमांकावर संपर्क साधावा. नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेऊन आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.